तर निलेश लंके यांची उमेदवारी थांबवण्यासाठी एका उद्योजकाला पाठवलं होतं असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय। शरद पवार यांनी राधाकृष्ण विखेंवर नाव न घेता हा निशाणा साधलाय। तर शरद पवारांच्या वक्तव्याला महत्त्व देत नाही असं प्रत्युत्तर त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलंय। खोटं बोल पण रेटून बोल हा पवारांचा धंदा असल्याची टीका देखील विखे पाटलांनी केली आहे। या लोकांना आत्मविश्वास नाही, विरोधकीला उभे राहतात त्यांना नीले सरकारची चिंता ही नक्की वाचत असते। मी जाहीरपणाने सांगतो, जबाबदारीने सांगतो, मुंबईच्या एका उद्योगपतीला माझ्याकडे पाहतो, महसूल मंत्र्यांची विनंती तुमचा काय संबंध नाही, थोडे आमचे संबंध त्यांचे असतात। त्यांनी एक मला विनंती केली की काही करून पवारसाहेबांच्याकडे जा आणि पवारसाहेबांना सांगा की निलेश लंके सोडून दुसरा कुणी उमेदवार द्या। शरद पवार हे ज्येष्ठ नेता आहे, तर म्हणजे त्यांनी त्यांच्या कन्येच्या विजयाची चिंता करायची। त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याला फार महत्व देत नाही, कारण त्यांचा आतापर्यंत धंदा झालेला आहे खोटं बोल पण रेटून बोल। त्यामुळे मला वाटतं की त्यांच्या त्या विधानाला माझ्या दृष्टीने फार महत्व नाही।